नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष पाटील गायकवाड। आज आपण 12वी बोर्ड पेपर झालेला त्यामधील क्वेश्चन नंबर 6 पाहणार आहात। त्याच्या अगोदर क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 7 आपण सोडून दाखवलेला आहे। तर क्वेश्चन नंबर 6 काय होता पहा, 12 मार्काचा। 1 एप्रिल 2019 रोजी डॉक्टर अनिश कोरगावकर यांनी वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली, म्हणजे डॉक्टर साहेबांना दवाखाना टाकला आणि 31 मार्च 2020 रोजी संपणाऱ्या वर्षाचे प्राप्ती शोधन खाते आणि समायोजना खाली दिलेले आहेत म्हणे, आणि त्या आधारे आपल्याला 31 मार्च 2020 रोजी संपणाऱ्या वर्षासाठी उत्पन्न खर्च खाते आणि त्याच तारखेचा ताळेबंद बनवायचा आहे। ठीक आहे ना। त्यांचं या ठिकाणी प्राप्ती शोधन खातं आपल्याला खालीलप्रमाणे दिलेलं आहे। अतिशय सोपं गणित आलं होतं। हे प्राप्ती शोधन खातं आपल्याला या ठिकाणी दिलंय, त्याच्यावर काही या ठिकाणी समायोजना पण दिलेलं आहे, त्यावरून आपल्याला उत्पन्न खर्च खाते आणि ताळेबंद बनवायचं आहे। एक पद लिहूया आपण। चला बघा, प्राप्ती बाजूला पहिलं पद दिले, व्यवसायाच्या प्रारंभी रोख आणली, म्हणजे डॉक्टर साहेबांना ज्या दिवशी दवाखाना टाकला त्या दिवशी पैसे आणले म्हणे, तर त्या पैशाला 50,000 आपण म्हणतात भांडवल, कारण बिझनेस सुरू करायच्या दिवशी पैसा आणला। तर ज्या दिवशी बिझनेस सुरू होऊन त्या दिवशी जर पैसा आणला असेल तर त्याला भांडवल निधी, भांडवल म्हणतात, कॅपिटल फंड ह्यालाच म्हणतात। तर हे देयता बाजूला जाईल, ताळेबंदाचे देयताला। तर या ठिकाणी मी उत्तर बनवलेलं आहे, हे उत्पन्न खर्च खाते डॉक्टर अनिश कोरगावकर यांच्या पुस्तकात, आणि या ठिकाणी हा ताळेबंद। तर ताळेबंदाला भांडवल निधी म्हणून 50,000 रुपये घेतले आपण। ठीक आहे, तर भांडवल निधी किती? 50,000। पुढे पहा, पुढे दिली तपासणी शुल्क 20,000 आणि दवाखान्यापासून प्राप्ती 60,000। म्हणजे दोन्ही जे पद आहेत, तपासणी शुल्क असो की दवाखान्यापासून प्राप्ती असो, दोन्ही पद उत्पन्न बाजूला जातील। कुठे जातील? उत्पन्न, कारण डॉक्टर साहेब दवाखान्यात तपासणी फीस घेतील तर त्यांचं ते उत्पन्न आहे, दवाखान्यापासून इतर काही प्राप्ती झाली ते बी त्यांचं उत्पन्न आहे। ते 20,000 60,000 दोन्ही उत्पन्नाला जातील, त्या दोघांवर पण समायोजन आहे, या ठिकाणी समायोजन आहे बघा। तपासणी शुल्काचे 4,000 आणि त्या दवाखान्या प्राप्तीचे 1,000 रुपये कसे आहेत? येणे बाकी आहेत। येणे बाकी आहेत म्हणजे अप्राप्त आहे। कसे आहेत? अप्राप्त। तर ते दोन्ही 20,000 आणि 60,000 उत्पन्नाला जातील, आणि त्याच्यामध्ये एक अप्राप्त आपल्याला आधी करावं लागतील। ते उत्पन्न बाजूला तपासणी शुल्क बघा 20,000 आणि दवाखान्यापासून प्राप्ती 60,000 घेतले, 20 आणि 60, आणि समायोजना काय म्हणते की 4,000 रुपये आणि त्याचे 1,000 रुपये येणे बाकी आहेत, म्हणजे अप्राप्त आहे। अप्राप्त काय करता आपण? अधिक करून संपत्तीला घेता, म्हणजे 4,000 अधिक करून संपत्तीला पाहिजे आणि 1,000 अधिक करून संपत्तीला पाहिजे। तर बघा, या 20,000 अप्राप्तचे 4,000 अधिक केले तर 20 आणि 4 24 बाहेर, या दवाखान्या प्राप्तीमध्ये 60,000 1,000 अधिक केले तर बाहेर 61, म्हणजे अप्राप्त जे येणे बाकी ते 4 आणि 1 अधिक केलं, ते 4 आणि 1चा दुसरा परिणाम अधिक करून कुठे जातील? संपत्तीला, ताळेबंदाच्या। तर अधिक करून संपत्तीला, हे 4 आणि 1 जे अधिक केले त्याचा दुसरा परिणाम संपत्तीला जायला पाहिजे। ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला अप्राप्त तपासणी शुल्क 4,000 आणि अप्राप्त दवाखान्याची प्राप्ती 1,000, म्हणजे तपासणी शुल्काची 4 आणि दवाखान्या प्राप्तीची 1 अधिक करून कुठे घेतले आपण? संपत्तीला। चला नेक्स्ट, फास्ट सांगा, व्हिडिओ मोठा होणार नाही। त्यानंतर बघा, हे इथपर्यंत झालं। शेवटी विविध प्राप्ती 10,000, ही विविध प्राप्ती कुठे जाईल? उत्पन्नाला जाईल। 10,000 ही बी उत्पन्नाला घेऊन टाका। बघा, विविध प्राप्ती 10,000 उत्पन्नाला, म्हणजे या प्राप्ती बाजूचे सर्व पद संपले। आता आहे शोधन बाजूला। शोधनला दिले उपस्कर 16,000 आणि उपकरणे 20,000। हे उपस्कर आणि हे उपकरणे दोन्ही कुठे जातील? संपत्तीला जातील, ताळेबंदाच्या। तर ताळेबंदाच्या संपत्तीला घ्या, त्या दोघांवर पण समायोजन आहे। उपस्करावर 8% आणि उपकरणावर 1,000 घसारा का, तर दोघं जण संपत्तीला घ्या आधी। ताळेबंदाच्या संपत्तीला उपस्कर घेतलं 16,000, उपकरणे घेतले 20,000। आता याच्यावर घसारे काढा म्हणे, तर ते 16,000 ने 20,000 घेतलं, घसारे समायोजन काय बघा, उपस्करावर 8% घसारा काढा आणि त्याच्यावर किती काढा? 1,000, त्याचा काढूनच दिला। मग उपकरणाचा 1 दिला ना, बघा उपकरणातून 1 वजा केला घसारा, 20 मधून 1 गेला 19 बाहेर, आणि ह्याचा 8% सांगितलं। मग 16,000 8% जर काढलं तर 1,280 रुपये ते, म्हणजे 1,280 वजा करा, 16,000तून 1,280 वजा केले, बाहेर उरले 14,720 रुपये। मग हे 1,280 ने 1,000चे घसारे वजा केले, याचा दुसरा परिणाम कुठे जाईल? घसारेचे वजा केले, याचा दुसरा परिणाम जातो उत्पन्न खर्च खात्याच्या नावेला, म्हणजे खर्च बाजूला। उत्पन्न खर्च खात्याच्या खर्च बाजूला इकडे हे घसारे, घसारा उपस्कराचा आणि उपकरणाचा, एकाचा 1,280 एकाचा 1,000, दोन्हीचा म्हणून 2,280, किती? 2,280। इथपर्यंत झालं आपले दोन्ही। मग दिले औषधी, औषधी किती हजार? 14,000।
औषधी 14,000 दिलं तर इथं खाली बघा औषधांचा साठा दिला 2,000. औषधाचा साठा म्हणजे अंतिम साठा असेल तर आपल्याला माहिती आहे आपण स्ट्रक्चर दाखवलं ते प्रारंभिक साठा अधिक खरेदी मग मायनस अंतिम साठा. हे अंतिम साठा 2,000 वजा करून कुठे जातो संपत्तीला. हे बघा मग औषधी प्रारंभिक साठा नाही पण खरेदी 14,000 रुपये घेतली आपण. त्या 14,000तून अंतिम साठा 2,000 काढला तर 14तून 2 गेले भाई 12 उरले आणि 2,000चा दुसरा परिणाम कुठे जाईल संपत्ती. औषधीचा घेतला साठा 14,000 मायनस केला 2,000 बाहेर उरले 12,000 आणि ते 2 वजा केलेले होता औषधींचा अंतिम साठा 2,000 इकडे वजा करून कुठं संपत्ती. इथपर्यंत झालंय आपलं. मग आहे पगार आणि भाडे. हे 14,000 आहे 12,000 दोन्ही कुठे जातील खर्च बाजूला जातील 24 आणि 12. ते दोन्ही 24,000 12,000 खर्च लागेल त्यांच्यावर समायोजन आहे. दुसरी तर बघा पगार घेतले बघा भाडे घेतले एकाचे 24 घेतले का 12 घेतले पहिल्या कॉलम मध्ये. काय म्हणते समायोजन अदत्त भाडे 1,000 आहे आणि अदत्त पगार किती आहे 2,000 आहे. अदत्त म्हणजे आउटस्टँडिंग. काय करता आपण अधिक करून देयताला घेता लायबिलिटीजला. तर भाड्याची 1,000 पगाराची 2,000 अधिक करायचे ना. ते बघा भाड्यात 1,000 म्हणजे 12 मध्ये 1 टाकले 13 झाले आणि पगाराचे 2 टाकायचे तर 24 मध्ये 2 टाकले 26 झाले. ते अधिक करून कुठं देयताला जातील. ते 2,000 ने 1,000 अधिक केले. त्याचा दुसरा परिणाम ताळेबंदाचे देयताला बघा अदत्त पगारीचे भाड्याचे एकाचे 2 एकाचे 1 टोटल मिळून 3 अधिक करून कुठं घेतलं देयताला. अशा पद्धतीने करायचं होतं. एकदम सोपं गणित आपलं. समायोजन 3 झाले 4 झाले समायोजन लास्ट उरले. इथपर्यंत झालंय आपलं. मग आहे वाहन खर्च. वाहन खर्च किती हजार आहे 8,000. वाहन खर्च कुठे जाते खर्च आहे तर खर्चला जाईल तर 8,000 रुपये खर्च बाजूला घ्या. वाहन खर्च 8,000. आता ह्याच्यामध्ये समायोजन दिली 40% वाहन खर्च हा घरगुती वापरासाठी आहे. घरगुती वापरासाठी म्हणजे वाहन खर्चामध्ये घरगुती खर्च आहे तर ते घरगुती खर्चाला खाजगी खर्च म्हणू शकता आपण. तर त्याच्यातून ते वजा करतात 40%. बघा आपण वाहन खर्च किती आहे आपला 8,000. 8,000 40% म्हणजे 832 रुपये. ते 3200 रुपये जे खर्च आहे ना ते कोणता खर्च खाजगी खर्च. मग इथून खाजगी खर्च म्हणून वजा करा. 8,000तून 3200 वजा केले उरले 4800. म्हणजे 3200 रुपये खाजगी खर्च हे वजा झाला. खाजगी खर्च याला खाजगी उचल बी म्हणतात. मग खाजगी उचलीचा दुसरा परिणाम काय होतो तर इथून वजा झालं ते भांडवलातून बी वजा होतो. भांडवल निधीतून. मग हेच 3200. अवघा इथं भांडवल निधीची आपली 50 आहे त्याच्यातून हे खर्च वजा करा. खाजगी खर्च 3200. मग 50,000तून 3200 गेला उरला 46,800. त्याचे परिणाम लक्षात ठेवा. वाहन खर्चातून बी वजा इथून बी वजा कारण तो खाजगी खर्च आहे. ठीक आहे. त्याच्या पुढे या पूर्ण समायोजन झाल्या आपले इथपर्यंत झाले. मग आहे लेखन सामग्री विद्युत शुल्क नियतकालिके तिन्ही खर्च बाजूला जाते. 1,000 10,000 1,000 खर्चला. लेखन सामग्री विद्युत शुल्क नियतकालिके तिन्ही घेतले 1,000 10,000 1,000 खर्चला घेतले. त्याच्यानंतर इथपर्यंत झालं आपलं. हे उचल काय होईल भांडवलातून वजा होईल 30,000 रुपये उचल वजा करतात. तर भांडवल निधी 50 होती खाजगी खर्च 3200 काढला राहिले होते 46,800. त्याच्यातून उचल काढा 30,000 राहिले 16,800. किती राहिले 16,800. त्याच्यानंतर काय शिल्लक पुढे मिळली 4,000 आहे. संपत्ती बाजूला जाईल बॅलन्स आहे ते सीडी. ओके बॅलन्स 4,000 शिल्लक पुढे मिळली 4,000 झाले. मग आता आपण सर्व पदं घेतले. गणितातलं काही शिल्लक ठेवलं नाही सगळे घेतले. समायोजन झालं. आता हे खातं बंद करा. हे खातं बंद करायचं कोणीकडे साईडची कोणीकडची बेरीज आहे बघा. ह्याच्या इकडे बेरीज करा. 0ला 0 पुन्हा 0ला 0 पुन्हा 0ला 0 4 आणि 1 5 5ला 5 हो गया 5,000 2 आणि 6 8 8 आणि 1 9 हे 9ला 9 म्हणजे इकडे बेरीज झाली 95,000. किती आली 95. इकडे करावं लागेल. इतर आपण करायला 0ला 0 हे 8ला 8 हे 2 2 आणि 8 10 2 2 आणि 8 10 10 0 हा चालाय 2 आणि 3 3 आणि 2 5 5 आणि 6 11 11 आणि 3 14 14 आणि 4 18 18 आणि 19 आणि 20 20ला 0 ह्याच्या 2
2 ने 3, 3 2 5, 5 1 6, 6 1 7, 7 7. इकडे आली 70,080 रुपये. किती आली? 70,080. मग मला सांगा इकडे 55,000, इकडे 70,080 आहे, ती मोठी आहे. मग हिच्यातून ही काढा. तर 95,000तून मायनस 70,080 रुपये काढा. तो शून्यातून शून्य गेला, 0 0 8 जात नाही, पाठवा इकडे घेते झाली 10, 10तून 8 गेली 2. इथे राहिला तर 9, 9तून 0 गेला तर 9 ला 9. इकडे एक पाठील्यामुळे 4 राहिले, 4 मधून 0 गेला 4, 9तून 7 गेले 2. 24,920. 24,920 फरक आला. हे फरक कुणीकडे कमी आहे? इकडे जास्त आहे, तिकडे कमी आहेत, म्हणजे फरक इकडे आहे. तेव्हा 24,920 फरक इथे टाकला. ह्या 24,920 काय म्हणतात? वाढावा. उत्पन्न जास्त आहे ना, त्याचा अर्थ वाढावा. आणि हे जर जास्त असतं तर खर्च झाला असता, तूट म्हणले असता आपण त्याला. तर 24,920 वाढावा, याला सरप्लस बी म्हणतात ना इंग्लिशमध्ये. हे भांडवल निधीत अधिक करतात भांडवलात. त्या भांडवल निधीमध्ये काय वाढावा 24,920 अधिक केला तर 16,800 राहिले होते आपले, सगळं वजा करून 16,800 24,920 टाकला, टोटल आला 41,720. किती? 41,720. शेवटी बेरजा करा. शेवटी ताळेबंदाचे बेरजा जर केल्या तर तुमचे बेरजा बघा, 41,720 आणि 3 म्हणजे 44,720 इकडे आली, तिकडं 0 ला 0, 2 ला 2, पुन्हा 7, 7 ला 7, पुन्हा 4 आणि 5, 5 आणि 4 9, 9 9 18, 18 2 20, 20 आणि 4 24, 24 ला 4, 4 2, 2 ने 3, 3 ने 4, 4 ला 4, 44,720, 44,720. एकदम सोपं गणित आलं. पुस्तकामध्ये अभिनव भारत काहीतरी गणित आहे, त्याच गणिताच्या आकडे त्यांनी फक्त डबल करून दिलेले या ठिकाणी गणित आहे. कळालं? डबल केलेत का अर्धे काहीतरी केले, पण डबलच केले, डबल करून दिले. पुस्तकामध्ये तिथं 25 आहे, इथं 50 केले, 10 आहे 20 केले, तिथं 30 आहे, इथं 60 केले, तिथं 5 आहे, इथं 10 केले. डबल करून दिले, त्यामुळे उत्तर बी आपलं डबल झालं असं. तिथं जेवढं उत्तर दिले त्याच्या डबल उत्तर असेल बघा तुम्ही. ठीक आहे ना? इथे 24,920 आहे, तिथं 12,460 रुपये काहीतरी असेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे उत्तर आलेलं आहे. ज्याचं असं करेक्ट आलेलं आहे त्याला 12 पैकी 12 मार्क. ज्याची एखादी काही चूक झाली असेल तर त्याला तिथं बघून घ्या. एका चुकीला अर्धा मार्कच्या हिशोबाने मार्क कटू शकतात. धन्यवाद.